जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, ह्या सकाळच्या समयी आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला गौरव देऊ, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. खरोखर आपला देव जिवंत आहे. त्याने आजचा हा नवीन दिवस आम्हाला दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला गौरव देऊ. आणि प्रियांनो, ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केलं, लाईक केलं, त्या सर्वांना देव बापा आशीर्वादित करो. आणि आजच्या ह्या प्रार्थनेच्या दिवसामध्ये देवाने सर्वांना आशीर्वादित करावं आणि आजचं जे वचन आहे ते आशीर्वादित करावं, यासाठी आपल्यामध्ये देवाच्या दासी आहे, ते आपल्याला सुरुवातीच्या प्रार्थनेतून चालवते. आपण प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद करतो परमेश्वरा आम्ही तुला. प्रभू राजा, तू आम्हाला रात्रभर सांभाळून आजचा सुंदर असा दिवस आमच्या जीवनामध्ये जोडलास. तुझे आभार मानते दे बाप्पा. हे परमेश्वर बाप्पा, आम्ही प्रार्थनेला बसलो असताना परमेश्वर बाप्पा तू आम्हाला प्रार्थनेमध्ये चालव. प्रभू राजा, येणारं वचन परमेश्वर बाप्पा आम्हा सर्वांसाठी असू दे बाप्पा. तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. जे कोणी वचन ऐकतात परमेश्वर बाप्पा, त्यांना देखील तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. त्यांच्या जीवनासाठी दे बाप्पा मार्ग असू दे परमेश्वर बाप्पा. हो, धन्यवाद करतो आम्ही परमेश्वर बाप्पा. आज तुझे प्रत्येक दास दासी जे वचनातून बोलते परमेश्वर बाप्पा, त्यांना देखील परमेश्वर बाप्पा तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या सामर्थ्याने भर दे बाप्पा. त्यांच्या मुखातून येणारे शब्द तुझ्यापासून असू दे परमेश्वर बाप्पा. हो दे बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू राजा. ही वेळ परमेश्वर बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. जे काही वचन येईन दे बाप्पा, जे काही गीत गातून दे बाप्पा, त्यामध्ये तू आम्हाला चालव आणि तुझ्या आत्म्याने भर प्रभू राजा. हो दे तुझ्या नावाचं गौरव परमेश्वर बाप्पा. इथून पुढची सगळी वेळ काळ तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नावाने मागते, म्हणून तू आई. आमेन. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण गीत गाऊया आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. देवा करो, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियांनो, उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 12व्या वचनापासून तर थेट 36 वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी योसेफ हा जो याकोबाचा सर्वात लहान मुलगा होता, त्या योसेफाच्या बद्दल आम्हाला ह्या ठिकाणी वृत्तांत दिसत आहे. आणि मग नंतर वचन 12 आम्हाला ह्या सांगतं की त्यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारवायास शकेमास गेले. मग इस्रायली योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शकेमास कळप चारित आहे ना, तर चल मी तुला त्याचकडे पाठवतो. तो म्हणाला, हा मी तयार आहे. आणि त्याने त्यास सांगितले की जा, तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहे का काय हे पहा आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले. तो शकेमास जाऊन पोहोचला. तो तिथे रानात इकडे तिकडे भटकत असता एका मनुष्यास आढळला. तेव्हा त्याने त्यास विचारले, तू काय शोधित आहेस? तो म्हणाला, मी आपल्या भावांना शोधित आहे. ते कोठे कळप चारित आहे तेवढे मला सांग. तो मनुष्य म्हणाला, ते इथून निघून गेले आहेत. आपण दोथानास जाऊ असे त्यास बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले. तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊ पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकास म्हणाले, पहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला आपण त्याला ठार करू, एका खाड्यात टाकून देऊ आणि मग सांगू कोणा हिंस्र पशुने त्याला खाऊन टाकले. मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते. हे रौबेनाच्या कानी आले. तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्यास सोडवले. तो त्यास म्हणाला, आपण त्याला जीवे मारू नये. रोबेन त्याला म्हणाला, रक्तपात करू नका.
या रानातल्या खाड्यात त्याला टाका, पण त्याचवर हात टाकू नका. त्याच्या हातातून सोडून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे, म्हणून तो असे बोलला. योसेफ आपल्या भावापाशी पोहोचला तेव्हा त्याच्या अंगात पायगोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खाड्यात टाकून दिले. तो खाडा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खावयास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माएली लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलाधून मिस्रास जात आहे असे त्याला दिसले. तेव्हा यहूदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाभ? चला, आपण त्यास या इश्माएली लोकास विकून टाकू. आपण त्याचवर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासाचा आहे. हे त्यांच्या भावास पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेपास त्या खाड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकास 20 रुपयास विकून टाकले. ते योसेपास मिसर देशात घेऊन गेले. रोबेन खाड्याकडे परत येऊन पाहतो, तो योसेफ खाड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली व तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, मुलगा नाही तर नाही, आता मी कोठे जाऊ? मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजविला. मग त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला. तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, हा आम्हा सापडला. हा आपल्या मुलाचा झगा आहे की काय ते ओळखा. त्याने तो ओळखून म्हटले, हा माझ्या मुलाचाच झगा. हिंस्र पशूने त्यास खाल्ले, योसेफाला फाडून टाकले यात संशय नाही. तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कमरेस गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. त्याचे मुलगे व मुली सर्व त्याचे सांत्वन करावयास त्याच्याजवळ गेली, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, मी शोक करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन. असा त्याच्या बापाने त्यासाठी शोक केला. मिद्यानी लोकांनी योसेफास मिस्रात नेऊन पोटिफर नावाचा एक अंमलदार, गार्द्यांचा सरदार होता, त्यास विकून टाकले. पहा, या ठिकाणी योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट घडताना दिसत आहे. योसेफवरती देवाचं प्रेम होतं आणि त्या प्रेमामुळे देवबाप त्याला दर्शन देऊन त्याच्या भविष्यातील सर्व गोष्टी त्या ठिकाणी विदित करत असे. याचा त्याच्या भावांना खूप राग होता, कारण तो सगळ्यात लहान होता आणि त्याला जे स्वप्न पडलं त्या स्वप्नामुळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग ह्या द्वेषाचा परिणाम असा झाला की ते त्याला मारून पाहू लागलेले होते. त्याला मारून टाकण्याच्या बेतामध्ये होते, परंतु त्याच्या एका भावाने त्या ठिकाणी अडवलं. रोबेन नावाचा भाऊ होता, त्यांनी त्यांच्या हातातून त्याला सोडवलं आणि मग त्याला मारण्याच्या ऐवजी त्याला आपण एका विहिरीमध्ये टाकून देऊ. आणि मग पहा, मग ते भावांच्या मनामध्ये एक कल्पना आली की त्याचा रक्तपाताचा आपल्यावरती दोष येऊ नये, म्हणून त्यांनी त्या ठिकाणून जे व्यापारी चाललेले होते त्या व्यापाऱ्यांना 20 रुपयांना त्यांनी विकलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग नंतर त्या व्यापाऱ्यांनी पुढे जो फारोचा अधिकारी होता पोटिफर, त्या अधिकाऱ्याला त्यांनी त्या योसेफाला विकलेलं. परंतु त्यांच्या बापाला त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की योसेफाला मारून हिंस्र पशूंनी मारून खाल्लेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. अशी वार्ता याकोबाला त्या ठिकाणी दिलेली दिसते. परंतु त्या ठिकाणी याकोबाने शोक केला. त्यांनी पुष्कळ दिवस त्यांनी त्याच्यासाठी शोक केला, कारण योसेफावरती त्याची अधिक प्रीती होती प्रियांनो. आणि त्याच्या भावांसारखा योसेफ नव्हता, परंतु देवाने ह्याही प्रसंगातून योसेफाला त्या ठिकाणी सांभाळलेला आम्हाला दिसतं. भाऊ त्याच्या जीव घ्यायला पाहत होते, परंतु परमेश्वराने रोबेनाच्या द्वारे त्याची सुटका त्या ठिकाणी केलेली आहे. आणि पुढे योसेफाच्या बाबतीत देवाने काय केलेलं आहे ते आम्हाला दिसत आहे. त्याला
देवाने खूप चांगल्या पदावरती त्या ठिकाणी पुढे नेऊन बसवलं, परंतु त्याच्या आधी त्याला खूप दुःखातून, कष्टातून, संकटातून जावयास त्या ठिकाणी लागलेला आहे. प्रियांनो, मी आपल्याला सांगू इच्छित आहे की परमेश्वर देव हा सर्व समर्थ परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आणि ह्या जिवंत देव त्या ठिकाणी योसेफाचं त्या ठिकाणी रक्षण केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना योसेफासारखं जीवन आम्ही जगलं पाहिजे. प्रियांनो, आपण ह्या शास्त्र भागाचा जास्तीत जास्त आपण अभ्यास करणार आहोत. देवबाप तुम्हाला मला काय दाखवत आहे याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आपले बायबल उघडा, प्रार्थनेला जा, बायबल उघडा, वचन वाचा, त्याचा अभ्यास करा, प्रार्थना करा आणि देवबापाकडे सामर्थ्य मागा. म्हणजे देवबाप तुम्हाला दर्शन देऊन त्या ठिकाणी वचनाचा उलगडा करून तुम्हाला सांगेल. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू. आपण प्रार्थना करू आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू. देवबापा, तू पुन्हा एकदा आम्हाला प्रार्थनेची संधी दिली. या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव. हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. योसेफासारखं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. योसेफाचं त्याच्या भावांच्या तावडीतून कसं तू संरक्षण केलं हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि पुढे योसेफाला त्या भावांनी त्या पोटे म्हणजे जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांना विकलं आणि त्या व्यापाऱ्यांनी देखील पुढे फारो राजाचा जो अंमलदार होता, सरदार होता, त्याला त्यांनी विकलेला आम्हाला दिसत आहे. आणि हो प्रिय देवबापा, तू आम्हाला चांगली बुद्धी दे. आमच्या भावांवरती प्रेम करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझी प्रीती, तुझी दया आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. तुझं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे आणि तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये उतरून दे. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.